Welcome student. In previous lecture, we studied the last point of halogen derivatives means Friedel-Crafts reaction. And we know there are two types of Friedel-Crafts reaction. The first is Friedel-Crafts alkylation and second is Friedel-Crafts acylation. So today we start new chapter ionic equilibria. आज जो आपला नवीन टॉपिक तो डिस्कस करायचा आहे, नवीन चॅप्टर आपण स्टार्ट केला आहे तो आयनिक इक्विलिब्रिया. ठीक आहे. आता आयनिक इक्विलिब्रिया काय किंवा सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन बघूया. तर आयन्स काय असणार आहे? आयन्स काय? द आयन्स आर चार्ज स्पीसीज. आयन्स कोण आहेत? आयन्स ह्या चार्ज स्पीसीज आहेत, बरोबर. आणि दे मे बी पॉझिटिव्ह चार्ज और निगेटिव्ह चार्ज. आयन्स कोण आहेत? आयन्स आहेत चार्ज स्पीसीज आणि एक तर त्या पॉझिटिव्ह चार्ज असतील किंवा निगेटिव्ह चार्ज असणार आहे. पॉझिटिव्ह चार्ज आयनला आपण म्हणतो कॅटायन आणि निगेटिव्ह चार्ज असणार त्याला आपण काय म्हणणार आहोत? एनायन. कॅटायन आणि एनायन, बरोबर. लक्षात ठेवायचं आहे की आयन्स काय आहेत? चार्ज स्पीसीज आहेत आणि त्या एकतर पॉझिटिव्ह चार्ज असतील किंवा निगेटिव्ह चार्ज असतील. ठीक आहे. तर आपण जर चॅप्टर डिस्कस करायचा आहे तो आयनिक इक्विलिब्रियम. ठीक आहे. तर इक्विलिब्रियम काय? इक्विलिब्रियम मीन्स काय? सिमिलरिटी किंवा इक्वॅलिटी. इक्विलिब्रियम काय? सिमिलरिटी आहे किंवा इक्वॅलिटी आहे. तर इक्विलिब्रियम बघूया आपण काय. ठीक आहे. तर इक्विलिब्रियम मीन्स द इक्विलिब्रियम बिटवीन द आयन्स, द इक्विलिब्रियम बिटवीन द ions and unionized molecule. The equilibrium between the ions and unionized molecule in a solution is called ionic equilibrium. ठीक आहे. आयोनिक इक्विलिब्रियमची जर आपण डेफिनेशन बघितली तर आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये काय असणार आहे? जी केमिकल रिएक्शन आपण परफॉर्म करणार आहोत, बरोबर, त्या रिएक्शन मध्ये रिएक्टंट आणि प्रोडक्ट यामध्ये असले जे इक्विलिब्रियम आहे त्यालाच आपण काय म्हणतो? आयोनिक इक्विलिब्रियम म्हणतो. डेफिनेशन तुम्ही समोर दिसते बघा. आयोनिक इक्विलिब्रियम मीन्स the equilibrium between the ions and unionized molecule. The equilibrium between the ions and unionized molecule in a solution are called ionic equilibrium. आपण एक्झाम्पल घेऊया. आपण सिंपल रिएक्शन बघूया या ठिकाणी. या ठिकाणी घेऊया आपण Ag किंवा NaCl घेऊया. NaCl, ओके, आफ्टर डिसोसिएट इन वॉटर. जर NaCl आहे, NaCl ला जर आपण वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं तर काय होणार? NaCl चं डिसोसिएशन होईल, बरोबर. कशामध्ये होणार डिसोसिएशन? Na+ अँड Cl मायनस. कशामध्ये डिसोसिएशन होणार आहे? Na प्लस आणि Cl मायनस. ठीक आहे. मग त्या ठिकाणी बघितलं ही आयनाइज स्पीसीज आहेत आणि ही कशी आहे? अनआयनाइज स्पीसीज आहेत. ठीक आहे. मग काय डेफिनेशन बघा. द इक्विलिब्रियम बिटवीन आयन्स अँड अनआयनाइज्ड मॉलिक्यूल इन सोल्युशन आर कॉल्ड आयोनिक इक्विलिब्रियम. ठीक आहे. सिंपल डेफिनेशन आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आयन्स आणि अनआयनाइज्ड मॉलिक्यूल. तर आपण या ठिकाणी दुसरं एक्झाम्पल घेऊ शकतो. या ठिकाणी आपण घेऊया CH3COOH ऍसिडिक ऍसिड, बरोबर ना. ऍसिडिक ऍसिडचं काय झालं? डिसोसिएशन झालं. वॉटरमध्ये ऍड केलं आपण, त्याला काय फॉर्म येईल? CH3COO- आणि H+. ह्या दोन आयन्स आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे, बरोबर. ह्याच्या स्पीसीज आहेत. या कोणत्या आहेत? आयनाइज स्पीसीज आहेत. आणि हा जो पार्टिकल असणार आहे किंवा हा जो मॉलिक्यूल आहे हा कोणता आहे? अनआयनाइज मॉलिक्यूल आहे. मग रिएक्टंट आणि प्रोडक्ट किंवा अनआयनाइज आणि आयनाइज या मॉलिक्यूल मध्ये असलेले जे इक्विलिब्रियम आहे त्यालाच काय म्हणायचंय? आयोनिक इक्विलिब्रियम म्हणायचंय. ठीक आहे. तर पुढचा जो टॉपिक आहे आपला हे झालं आयोनिक इक्विलिब्रियमची डेफिनेशन. जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे इलेक्ट्रोलाइट. नेक्स्ट टॉपिक कोणता आहे आपला? इलेक्ट्रोलाइट आहे. ऍक्च्युअली इलेक्ट्रोलाइट काय आहे ते बघूया आपण. द इलेक्ट्रोलाइट मीन्स डेफिनेशन आपल्याला बघायची आहे. द इलेक्ट्रोलाइट इज अ सबस्टन्स. द इलेक्ट्रोलाइट is a substance which gives ions when dissolved in water. जर इलेक्ट्रोलाइट एक असा सबस्टन्स आहे तर जर त्या सबस्टन्सला जर आपण वॉटरमध्ये जर डिझॉल्व्ह केलं तर त्यापासून आपल्याला काय मिळतात? आयन्स मिळतात. त्या मॉलिक्यूलला किंवा त्या सबस्टन्सला काय म्हणायचंय? इलेक्ट्रोलाइट म्हणायचंय. पण डिफरंट टाईपची इलेक्ट्रोलाइट आहेत, बरोबर ना. आपण एक्झाम्पल घेऊया CH3COONA, बरोबर ना. हे काय इलेक्ट्रोलाइट आहे. जर त्या इलेक्ट्रोलाइटला आपण जर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं, बरोबर, त्याला काय केलं आपण? जर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं तर आपल्याला काय मिळतील? आयन्स मिळतील. CH3COO- आणि Na+ ऍक्वियस. काय मिळालं? दोन आयन मिळाले, बरोबर. म्हणून या ठिकाणी हा जो सोडियम ऍसिड आहे, बरोबर, हा सोडियम ऍसिड काय असणार आहे? इलेक्ट्रोलाइट असणार आहे, बरोबर. मग हा इलेक्ट्रोलाइट काय ते आपल्याला त्याला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला आपण, काय मिळणार? त्यापासून आपल्याला आयन्स मिळतील. एक असणार आहे पॉझिटिव्ह आयन आणि दुसरं कोणता आयन असणार आहे? निगेटिव्ह आयन. लक्ष ठेवायचं आहे इलेक्ट्रोलाइट ही एक अशी स्पीसीज आहे
एक असा सबस्टन्स आहे का त्या सबस्टन्सला वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर काय मिळतात, आपल्याला आयन्स मिळतात. म्हणजे एखाद्या सबस्टन्स जर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं तर त्या मॉलिक्युलचं काय होतात, डिसोसिएशन होतात. डिसोसिएशन कशामध्ये होणार आहे, त्याच्या कन्स्टिट्युएंट पार्टिकलमध्ये. जर या ठिकाणी आपण बघितलं तर या सोडियम ऍसिडेटचे कन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण आहे, सोडियम आहे, कार्बन आहे, हायड्रोजन आहे, बरोबर आहे, ऑक्सिजन आहे. मग त्या कन्स्टिट्युएंट पार्टिकलमध्ये त्या इलेक्ट्रोलाइटचं जर डिसोसिएशन जर होत असेल तर त्याला काय म्हणायचंय, इलेक्ट्रोलाइट म्हणायचंय. किंवा त्याची जर आयन्स फॉर्म होत असेल, आयन्स, तर त्याला काय म्हणायचंय, इलेक्ट्रोलाइट म्हणायचंय. ठीक आहे. डेफिनेशन परत एकदा बघूया इलेक्ट्रोलाइटची. इलेक्ट्रोलाइट काय, द इलेक्ट्रोलाइट इज अ सबस्टन्स, द इलेक्ट्रोलाइट इज अ सबस्टन्स विच गिव्स आयन्स when dissolved in water. ठीक आहे. मग त्यावरनं, त्या आयन्सवरनं किंवा त्या इलेक्ट्रोलाइट किंवा डिझोल्युशनच्या नेचरवरनं किंवा डिझॉल्व्ह होण्याच्या नेचरवरनं आपण इलेक्ट्रोलाइटचे दोन टाईप करतो. इलेक्ट्रोलाइटचे किती टाईप करतो आपण, दोन टाईप आहेत. एक आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, एक आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, आणि जो सेकंड आहे तो आहे वीक इलेक्ट्रोलाइट. एक असणार आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि दुसरा असतो वीक इलेक्ट्रोलाइट. कुणाचे टाइप्स आहेत ते, इलेक्ट्रोलाइटचे. इलेक्ट्रोलाइट काय, द इलेक्ट्रोलाइट इज अ सबस्टन्स विच गिव्स आयन when dissolved in water. ठीक आहे. and there are two types of electrolyte. the first is a strong electrolyte and second is weak electrolyte. ठीक आहे. दोन्ही इलेक्ट्रोलाइट आहेत, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट. मग स्ट्रॉंग किंवा एखाद्या इलेक्ट्रोलाइटला आपण स्ट्रॉंग किंवा वीक कधी म्हणतो, जर सपोज एखादा इलेक्ट्रोलाइट आहे, ते इलेक्ट्रोलाइट किंवा तो सबस्टन्स आपण जर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला आणि त्या सबस्टन्सचं किंवा त्या इलेक्ट्रोलाइटचं जर कम्प्लीट डिसोसिएशन झालं, काय म्हणलो आपण त्याला, कम्प्लीट डिसोसिएशन जर झालं तर त्या सबस्टन्सला म्हणायचं, त्या इलेक्ट्रोलाइटला म्हणायचं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे. मग आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचे अपोजिट कोण असणार आहे, वीक इलेक्ट्रोलाइट आहे. वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजेच काय, इनकम्प्लीट डिसोसिएशन. काय असणार आहे, इनकम्प्लीट डिसोसिएशन असणार आहे. बरोबर. म्हणजे डिसोसिएशनच्या रेटवरनं किंवा आयन्स फॉर्म करण्याच्या रेटवरनं आपण किंवा ॲबिलिटीवरनं आपण इलेक्ट्रोलाइटचे किती टाइप्स करतो, दोन टाइप. द फर्स्ट इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट अँड अनदर इज वीक इलेक्ट्रोलाइट. मग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट काय असणार आहे, द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट डिसोसिएटेड कम्प्लिटली, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट डिसोसिएटेड कम्प्लिटली इन वॉटर and gives ions, and weak electrolyte incomplete dissociation in water and they also gives ion. म्हणजे लक्षात ठेवा का स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कम्प्लिटली डिसोसिएट होतात वॉटरमध्ये आणि त्यापासून आपल्याला काय मिळतात, आयन्स मिळतात. आणि जो वीक इलेक्ट्रोलाइट आहे तो वीक इलेक्ट्रोलाइट सुद्धा काय होतात, डिसोसिएट होतात आणि त्यापासून सुद्धा आयन मिळतात. पण वीक इलेक्ट्रोलाइटचं जे डिसोसिएशन आहे ते कसं आहे, इनकम्प्लीट डिसोसिएशन आहे. म्हणजे जो वीक इलेक्ट्रोलाइट जर असेल त्याचं कम्प्लीट डिसोसिएशन होत नाही. लक्षात आले का. आपण एक्झाम्पल घेऊया. आता स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं एक्झाम्पल आपण घेऊया. एससीएल स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. वीक इलेक्ट्रोलाइट घेतलं तर त्याचं एक्झाम्पल घेते ना आपला CH3COOH ऍसिडिक ऍसिड. ऍसिडिक ऍसिड कसं आहे, वीक इलेक्ट्रोलाइट आहे. आणि एससीएल कसं आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. एससीएल स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजेच काय, का एससीएल जर आपण वॉटरमध्ये जर ऍड केलं तर त्यापासून आपल्याला H+ आणि Cl- हे कम्प्लीट आयन्स त्या ठिकाणी आपल्याला मिळतील. म्हणजे एससीएलचं 100% काय होणार आहे, डिसोसिएशन होणार आहे आणि त्यापासून H+ आणि Cl- हे दोन आयन मिळतील. ठीक आहे. आणि तो वीक इलेक्ट्रोलाइट आहे ऍसिडिक ऍसिड, त्यापासून CH3COO- बरोबर, आणि दुसरा आहे H+, हे दोन आयन्स मिळतील. पण या ठिकाणी जे आयनायझेशन असणार आहे ते कमी प्रमाणात असणार आहे. म्हणजे या ठिकाणी ऍसिडिक ऍसिडचं कम्प्लीट डिसोसिएशन होत नाही. म्हणजेच ऍसिडिक ऍसिड काय आहे, इनकम्प्लीट डिसोसिएशन आहे. म्हणून आपण या ठिकाणी ऍसिडिक ऍसिडला काय म्हणलेलं आहे, वीक इलेक्ट्रोलाइट म्हणलेलं आहे. आणि एससीएलचं कम्प्लीट डिसोसिएशन होतं वॉटरमध्ये, म्हणून त्या एससीएल आपण काय म्हणलेलं आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणलेलं आहे. ठीक आहे. आपण एक इंट्रोडक्शन बघितलं, इलेक्ट्रोलाइटची डिफिनेशन बघितली, आणि नंतर टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट आपण स्टडी केलेलं आहे. तो नेक्स्ट टॉपिक आपल्याला बघायचा तो आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन. नेक्स्ट टॉपिक कोणता आहे आपला, डिग्री ऑफ डिसोसिएशन. बरोबर ना. मग आता डिग्री ऑफ डिसोसिएशन काय, जो रेट असणार आहे डिसोसिएशनचा, बरोबर ना, त्यावर आपण काय करतो, डिग्री ऑफ डिसोसिएशन फाइंड आउट करतो. ठीक आहे. तर या ठिकाणी बघूया आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन. द डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इंडिकेट और डिनोटेड बाय द सिम्बॉल अल्फा. कोणता सिम्बॉल आहे, अल्फा. द डिग्री ऑफ डिसोसिएशन कोणत्या सिम्बॉल इंडिकेट करतो आपण, अल्फा. अल्फा मीन्स म्हणजेच काय,
अल्फा म्हणजेच काय डिग्री ऑफ डिसोसिएशन. मग अल्फा डिग्री ऑफ डिसोसिएशन काय ते बघूया आपण. द डिग्री ऑफ डिसोसिएशन इज द रेशिओ ऑफ द डिग्री ऑफ डिसोसिएशन इज द रेशिओ ऑफ नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स. लक्षात आले का. डिग्री ऑफ डिसोसिएशन काय. द डिग्री ऑफ डिसोसिएशन इज द रेशिओ ऑफ नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स. सपोज आपल्याला एखादा सबस्टन्स आहे त्याचा तो किती 1 मोल आहे बरोबर. त्या 1 मोल मधनं सपोज आपण असं कन्सिडर करूया का एक सिंपल रिएक्शन आपण घेऊया ऍसिड घेऊया HA. काय घेतलं आपण HAचं काय झालं डिसोसिएशन झालं कशामध्ये H प्लस A मायनस आयन मध्ये. ठीक आहे. मग या ठिकाणी HAचं जे इनिशियल जे कॉन्सन्ट्रेशन होतं ते कॉन्सन्ट्रेशन आपण किती कन्सिडर केलं 1 मोल कन्सिडर केलं. इनिशियल लेवलला H प्लस आणि A मायनसचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे 0 असणार आहे. आपण असं कन्सिडर करूया का ज्यावेळेस डिसोसिएशन झालं HA ला आपण काय केलं वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं. वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर काय फॉर्म होणार आहे त्याचं मोल जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे चेंज होणार आहे. मग सपोज ते कॉन्सन्ट्रेशन किती कन्सिडर केलं आपण 1 मायनस अल्फा कन्सिडर केलं बरोबर. आणि H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन त्यावेळेस किती असेल अल्फा. A मायनस सुद्धा कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे अल्फा असणार आहे. म्हणजे लक्षात घ्या 1 मोल HA पैकी आउट ऑफ 1 मोल 1 मायनस अल्फा म्हणजे अल्फा मोल काय झाले डिसोसिएटेड झाले. टोटल 1 मोल पैकी अल्फा मोल काय झाले डिसोसिएटेड झाले. आणि आपल्याला जे आयन्स मिळाले H प्लस आणि A मायनस त्यांचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे अल्फा आहे बरोबर ना. तर किती मोल मिळाले अल्फा मोल मिळाला. H प्लसचा आयन काय अल्फा मोल. A मायनस आयन किती मिळाला अल्फा मोल मिळाला बरोबर ना. मग या ठिकाणी डिग्री ऑफ डिसोसिएशन काय का टोटल मोल किती आहे 1 मोल. टोटल किती मोल आहे 1 मोल आहे. मग त्या 1 मोल पैकी किती डिसोसिएट झाले 1 मायनस अल्फा. मग आपल्याला अल्फा म्हणजेच काय किंवा डिग्री ऑफ डिसोसिएशन काय का टोटल किती मोल डिसोसिएटेड झालेले आहेत ते जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर ते जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला काय बघावं लागणार आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन. परत एकदा बघूया आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिग्री ऑफ डिसोसिएशनचा सिम्बॉल काय अल्फा आहे. अल्फा मीन्स डिग्री ऑफ डिसोसिएशन. आणि काय आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन. द डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड. द डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स. हे जे इक्वेशन आहे ते कशाचं आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे. आणि पुढे आहे पर्सेंट डिसोसिएशन. जर आपल्या पर्सेंट डिसोसिएशन जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला का डिग्री ऑफ डिसोसिएशनला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल 100 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आणि ती जी व्हॅल्यू आपल्याला मिळेल ती कशामध्ये असणार आहे पर्सेंटेज मध्ये असणार. त्याला काय म्हणायचंय पर्सेंट डिसोसिएशन. ठीक आहे. नवीन टॉपिक चालू केलाय आपण आयनिक इक्विलिब्रियम. त्यामध्ये काही जी सुरुवातीच्या डिफिनेशन्स आहेत त्या आपण स्टडी केल्या. त्यामध्ये इंट्रोडक्शन आपण बघितलंय इलेक्ट्रोलाइट बघितलंय टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट बघितलंय आणि लास्ट टॉपिक कोणता बघितला आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन. नेक्स्ट जे टॉपिक आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये स्टडी करूया. थँक्यू.